बॅक टू माय यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपली इथं आता खूप असे सोहळे चालू झालेत, ते म्हणजे पालखी सोहळा आपल्या उरण तालुक्यामध्ये। आणि त्यापैकी आज श्री हनुमान देवाची आपली पालखी आहे, ती म्हणजे मुलेखण गावामध्ये ना। आपल्याला मुलेखण गावातना साई म्हात्रे यांनी इन्व्हाइट केलेला आहे। खूप असा जल्लोष आणि पालखी सोहळा खूप अशा चांगल्या रीतीने पार पडतोय मुलेखण गावात। त्यानिमित्ताने आपण जाणार आहोत आणि तर चला काय टाइम वेस्ट न करता चला जाऊया आपण आता पालखीमध्ये। तर गाईच आलेलो आहोत बघा आता कुठे साई म्हात्रेच्या घरी ना आत्या आहे, मामा पण आहे। साई कुठे आहे? अरे साई धन्यवाद आमंत्रण केल्याबद्दल मला। आणि नियोजन मस्त बघितलं बाहेर मी एक नंबर नियोजन। तर आपल्याला देवलात जायचं पहिला। तर गाईच आपण पहिला देवलात नाही येऊया, कारण की साई पहिला बोलते देवलात नाही येऊया। आता चला पाया बिया पडू आणि नंतर साईला थोडासा विचारू, एक माहिती घेऊ। तर चला तर आलो तर आता मंदिरात। तर काका नमस्कार, नाव काय काका तुमचा? आणि तुमचा काका? आणि आज जो आपला हनुमंत ज्या सोहळा आहे, जी पालखी आहे, ती आपल्या मुलेखण गावात जी निघते दरवर्षीप्रमाणे, तर कसा काय नियोजन सकाळपासून कसा काय नियोजन होतं आपल्या पालखीचा? आणि पालखी आपली किती वाजता निघते आणि किती वाजता पोहोचते? आणि हे सगळं गावकी करते का सहकार्य? काही सगळी कमिटी असते तुमची? थँक्यू, धन्यवाद आणि माहिती दिल्याबद्दल आणि आभारी आहे मी तुमचा। तर चला भेटूया आता पालखीमध्ये।
गाईज मगाशी साईनी घाईत नेला आपल्याला तिथे दर्शनाला आणि दर्शन घेऊन आलो आता घरी आणि साईनी आपल्याला वेफर वगैरे दिले थंडा ते घेऊ आणि थोड्या वेळात 10 वाजता आपली पालखी पण निघणार आहे आणि पालखीचा जल्लोष खूप मोठा आहे कारण की साईनी पण खूप अशी नियोजन खूप मोठं आहे साईचं यावर्षी तर ते तुम्हाला बघायला तर भेटेलच रॅपर आहे शेवटी आपल्या उरण मधला एकमेव तर चला आता पालखी निघताना तुम्हाला भेटतो तिथे आणि पालखी किती जल्लोषात निघते मुलेगण गावाची ते तुम्हाला तिथे जाऊन समजेलच माझ्या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा ब्लॉगला तर चला कसा वाटला ब्लॉग आणि खूप चांगली पालखी मुलेकांचा सोहळा आपल्याला बघायला भेटला आणि अतिशय खूप सुंदर होता आणि खूप चांगली माहिती पण दिली आपल्याला आणि आपला सत्कार केला फर्स्ट टाइम माझा कुठे एक फर्स्ट टाइम म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट केल्यानंतर माझा सत्कार केला पण मुलेकण गावात त्याबद्दल मी आभारी आहे त्यांचा आणि खूप चांगला वाटला आणि चॅनलवर तुम्ही कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला कारण की असेच चांगले चांगले व्हिडिओ मी टाकत जाईन तर आता इथंच मी माझा ब्लॉग एंड करतो बाय बाय.